या शहरांचं स्वच्छता ठेवण्याचं सरांनी सांगितलं की नुसतं महानगरपालिकेचंच कर्तव्य नाहीये, तर यामध्ये आमच्या प्रत्येक नागरिकाने जरी अपंग असले तरी मनाने आणि बुद्धीने ट्रस्ट आमची दिव्यांगाची कार्यशाळा आहे। या परिसरामध्ये स्वच्छतेची जी माहिती आहे ती नागरिकांपर्यंत घरोघर शारीरिकदृष्ट्या जरी दिव्यांग असलो तरी स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या आयुक्त सरांच्या आदेशानुसार, घनकचऱ्याच्या आदेशानुसार व या वार्डच्या सहाय्यक आयुक्त अन्सारी सर, जोगदंड सर यांच्या सर्वांच्या आदेशानुसार आज आपण आपला ऐतिहासिक जो वारसा आहे आपल्याला जो लाभलेला आहे, खरं म्हटलं तर आज या शहराचे आपण फार भाग्यवान नागरिक आहोत की आम्हाला आज 52 गेटचा वारसा लाभलेला आहे। तसेच आमच्याकडे बीबी चमकबार आहे, पांचक्की आहे आणि 12 लिंगामध्ये म्हणजे देशामध्ये जे 12 लिंग आहे त्यामध्ये घृष्णेश्वर मंदिर आमच्याकडे आहे। हे एक फार मोठं भाग्य आहे या शहराचं। आणि या शहरांचं स्वच्छता ठेवण्याचं सरांनी सांगितलं की नुसतं महानगरपालिकेचंच कर्तव्य नाहीये, तर यामध्ये आमच्या प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे। शाळा आहे, कॉलेजेस आहे, घरांची लोकांची आहे, तर ह्या सर्वांना सरांनी आव्हान केलेले आहे की हे वारसा जो आपल्याला लाभलेला आहे याची स्वच्छता राखण्याचं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे की जेणेकरून नुसतं महानगरपालिकेचंच नाहीये, आम्ही सर्व याच्यामध्ये भाग घेतला तर हे शहर आमचं नक्की सांगतो की स्वच्छ आणि सुंदर होईल आणि देशामध्ये आज इंदोर शहर हे 1 नंबर मानले जातं। हे शहर आमचं 2024 मध्ये टॉप 10 मध्ये येणार हे मी संपूर्ण सर्वांना ग्वाही देतो। याबद्दल धन्यवाद प्रेरणा ट्रस्टचे सचिव, प्रेरणा ट्रस्टचे मॅडम, तसेच लाईफ केअर एनिमल असोसिएशनचे सचिव व आमचा सर्व स्टाफ। आणि मुख्य म्हणजे मला कौतुक हे वाटतं की शरीराने जरी अपंग असले तरी मनाने आणि बुद्धीने मी या देशाचा नागरिक आहे, माझं सुद्धा याच्यामध्ये कर्तव्य आहे, हे असे विद्यार्थी आपल्याला लाभलेले आहेत। तर याबद्दल मी प्रेरणा ट्रस्टचे सर्वांची मी आभारी आहे आणि महानगरपालिकेकडून, आयुक्तांकडून मी या सर्व लोकांचा आभार मानतो। असंच सहकार्य पुढेही कराल। प्रेरणा ट्रस्टच्या आपल्या अधीक्षक प्रेरणा ट्रस्टच्या अधीक्षक मॅडम आज आपल्या या महास्वच्छता अभियान रनिंग गेट इथे त्या सुद्धा स्वेच्छेने इथे हजर आहेत आणि त्यांनी स्वतः मला इथे मनोगत व्यक्त करण्याचं विनंती केलेली आहे। ते आता प्रेरणा ट्रस्टच्या आपल्या अधीक्षक प्रेरणा ट्रस्टच्या अधीक्षक मॅडम आज आपल्या या महास्वच्छता अभियान रनिंग गेट इथे त्या सुद्धा स्वेच्छेने इथे हजर आहेत आणि त्यांनी स्वतः मला इथे मनोगत व्यक्त करण्याचं विनंती केलेली आहे। ते आता अपंग मुलांची कार्यशाळा आमची सर्व मुलं इथं आज स्वच्छता मोहीम महानगरपालिकेने हे केल्यामुळं मुलं म्हणे की आम्ही स्वतः जाऊ मॅडम तिथं, कारण आम्ही पण एक समाजाचा घटक आहोत आणि आम्ही शारीरिक दृष्ट्या जरी दिव्यांग असलो तरी स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही दिव्यांग किंवा हे नाहीये, मनाने खूप खंतर आहे। आणि आम्ही दर महिन्याला रंगीन गेटचा जो परिसर आहे आम्ही स्वतः जाऊन साफ करू असे सांगितल्यामुळं आमचा स्टाफ आणि आमचे विद्यार्थी इथं आज सहभाग घेतलेले आहेत। तर यापुढेही सरांना सांगते की आमच्या मुलांना जर कुठं स्वच्छतेचं हे असेल तर सहभाग घेण्याची हे द्यावं। एवढे बोलून मी माझे 2 शब्द। आज आपण सर्व रंगीन गेट इथे उपस्थित आहोत व छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जी मोहीम सुरू आहे महास्वच्छता अभियान व या मोहिमेमध्ये अनेक नागरिक शहरातले जुळत आहे व हा खूप चांगला आपला चांगले पाऊलच म्हणावं लागेल की आपण स्वच्छताची जी माहिती आहे ती नागरिकांपर्यंत घरोघर पोहोचवत आहोत। तर यासाठी आज आपल्याला गव्हर्नमेंट महाविद्यालय आपल्याला लाभलेलं आहे व NCCचे विद्यार्थी आपल्या प्रेरणा ट्रस्टचे आपण बघू शकता हे विद्यार्थी इथे वेळात वेळ देऊन यांना स्वच्छताचे जे महत्त्व समजले आहे व यांच्या मार्फत जे नागरिकांना देण्यात येईल हे खूप महत्त्वाचं म्हणावं लागेल व आलेल्या या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मार्फत जे महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे याबद्दल आपण काही बोला। आपलं छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे। या शहरामध्ये जगातल्या सर्व याच्यातनं पर्यटक येत असतात आणि आपल्या मराठवाड्याची पण राजधानी आहे। जवळच शासकीय ज्ञान महाविद्यालय विश्रामगृह आहे। या रंगीन दरवाजाच्या बाजूला प्रेरणा ट्रस्ट आमची दिव्यांगाची कार्यशाळा आहे।
या परिसरामध्ये नेहमी स्वच्छता असावी, म्हणजे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना एक चांगला मेसेज जातो. दुसरी गोष्ट अशी की ज्या परिसरात, ज्या गल्लीमध्ये, ज्या कॉलनीमध्ये आपण राहतो तिथे नागरिकांनी जर जागृत होऊन स्वच्छता राबवली, कचऱ्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीने हे करण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य केलं तर तो एक मोठा हे होऊन जातो. असं की शासनानेच करावं किंवा महानगरपालिकेने करण्यापेक्षा नागरिक सुद्धा जागरूक असला पाहिजे. आणि आमची अशी इच्छा आहे की हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कायम आमचे दिव्यांग विद्यार्थी जे आहेत सहभागी होऊन हा गेट सुशोभित करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील करतील. या संदर्भात महानगरपालिकेचे दाभाडे साहेब आहेत, करुळ साहेब आहेत, सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभतं आणि त्यांच्या सहकार्याने हे ऐतिहासिक शहर दिवसेंदिवस स्वच्छ, चांगलं आणि नावलौकिक होईल अशा पद्धतीची प्रसिद्धी याला मिळण्यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून मी, आमची टीम आणि आमचे सर्व विद्यार्थी सहकार्य करतील आणि त्या दृष्टीने आम्ही सतत कार्यरत राहून महानगरपालिकेला आणि आपल्या देशाचं एक नैतिक कर्तव्य सुसंस्कृत नागरिक म्हणून आपण ती जबाबदारी निभवली पाहिजे. या निमित्त मला बोलण्याची संधी दिली, आपलं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी आपला संस्थेच्या वतीने. स्वच्छतेबाबत तुम्ही लोकांना काय आवाहन करता? कशाबाबत? स्वच्छतेबाबत स्वच्छतेच्या बाबतीत सगळी जबाबदारी महानगरपालिकेवर न ढकलता नागरिकांनी सुद्धा आपल्या आपल्या घरी स्वच्छता, परिसर स्वच्छता केली पाहिजे. त्याच्यासाठी वेगळ्या कुंड्या, कॅरी बॅग जे काही असेल तो कचरा जशी विल्हेवाट वेगळी, ओला सुका तशा प्रकारचं करायचं आहे. हे करून स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे, तर महानगरपालिका करू शकेल. सगळं शासनावर ढकलून चालत नाही. आपले नागरिक म्हणून आरोग्याच्या बाबतीत कचऱ्याच्या आजूबाजूला कचरा झाला तर आरोग्य माझं खराब होतं, महानगरपालिकेचं होत नाही. तर नागरिक हा जागरूक असला पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीत आणि त्याचे बेनिफिट्स जे आहेत त्याच्या तब्येतीच्या याच्यासाठी त्याला परिसराला स्वतःच्या याला मिळतात. म्हणून कचऱ्याच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांनी जागरूक राहून महानगरपालिकेला कायम सहकार्य केलं पाहिजे. फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाही, नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मी जागरूक होऊन इतरांना सांगितलं पाहिजे. तर नक्कीच. आणि आपण आज प्रेरणा ट्रस्टचे विद्यार्थ्यांनी सतत हा परिसर स्वच्छ करण्याचा जो संकल्प घेतला त्याबद्दल खूप खूप आपला आभारी आहे. आणि आपण जे महानगरपालिकेला सहकार्य करताय व मुलांनी खूप म्हणजे उत्सुकता दाखवली की आज हा परिसर त्यांनी चांगल्या प्रकारे स्वच्छ केला व सतत पुढेही हा जो परिसर आहे स्वच्छ करणार त्यांना नक्कीच महानगरपालिका मदत करेल. आमच्याकडे हे दिव्यांग असतात लोक जे आहे ना तिथं फिरण्यासाठी येतात आणि इथे जे बॉटल वगैरे जे कचरा टाकतात तर त्यांना काय आवाहन करणार? नाही, त्यांनी एक शहराचा एक नागरिक म्हणून अशा ऐतिहासिक स्थळामध्ये किंवा आजूबाजूला कुठेही कचरा न टाकता तो कचरा कुंडीत टाकावा, व्यवस्थित हे करावं आणि एक आदर्श नागरिक म्हणून प्रत्येकाने ती जबाबदारी हे करावं आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं काम उत्स्फूर्ततेने नागरिकांनी करावं असं मी त्यांना आवाहन करतो. प्रेमराज पाटील, प्रेरणा ट्रस्टचे सचिव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.